बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्याच्या वैभवात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय। काही दिवसांपूर्वी धुरंधर या नर वाघानंतर आता ताडोबा येथून आणलेल्या वाघिणीला ज्ञानगंगा अभयारण्यात मुक्त करण्यात आला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्यात काही दिवसांपूर्वी धुरंधर या नर वाघाला सुरक्षितपणे सोडण्यात आलं होतं। नवीन वातावरणाशी तो पूर्णपणे जुळवून घेतल्यानंतर आता त्याच्या जोडीला ताडोबा येथून आणलेल्या वाघिणीला अभयारण्यात मुक्त करण्यात आला आहे। ज्ञानगंगा अभयारण्याला भेट दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना राज्याचे कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश पुंडकर यांनी ही माहिती दिली। आजचा दिवस ज्ञानगंगा अभयारण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा असल्याचं सांगत त्यांनी वन विभाग आणि ताडोबाच्या पथकाचं अभिनंदन केलं। आज ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्यासाठी एक खूप महत्त्वाचा आनंदाचा दिवस आहे आणि या परिसरातील सर्व लोकांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे। काही दिवसांपूर्वी आपल्या या अभयारण्यामध्ये धुरंधर हा एक मेल टायगर आपण इथे सोडला होता आणि तो खूप छान रीतीने इथे आता अडॅप्ट झालाय। तो या सर्व वातावरणाशी अगदी एकरूप झालाय आणि आता त्याला सोबत म्हणून एक वाघीण आज आपल्या या अभयारण्यामध्ये सोडण्यात आली आहे। आणि त्यामुळे निश्चित आपल्या परिसरातील या अभयारण्याचं रूप हे पालटणार आहे। आपल्या शिरपेचामध्ये एक मानाचा तुरा खऱ्या अर्थानं आज रोवला गेलाय आणि या माध्यमातून आपल्या भागातील पर्यटन वाढीस खूप मोठी चालना मिळणार आहे आणि सोबतच आपल्या परिसरातील रोजगार यासाठी नवीन संधी येणाऱ्या काळात उपलब्ध होणार आहे। मी सर्व वन्यजीव असेल, प्रादेशिक असेल, सर्व वन विभागाच्या अधिकाऱ्यांचं सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो। विशेष करून ताडोबाची जी टीम आली आहे त्यांचं अभिनंदन करतो की खूप चांगल्या रीतीने सुखरूप या टायग्रेसला त्यांनी इथे आणलं। ती आज इथे सोडण्यात आली आणि या माध्यमातून सर्व पर्यटकांना सुद्धा एक मोठी पर्वणी ही उपलब्ध झालेली आहे। मी सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो।